हॅलो. काय झालं फोन नाही आला अजून हॅलो. मग? कोण बोलतोय? अरे हा, कोण बोलतोय? तुला माहित नाही कोण बोलतंय? हा, कोण? हॅलो. हॅलो. हा, कोण बोलतोय? तुझा फोन नाही आला, शिवाय घातल्या तुला मागाशी ते. काय? कार्तिक बोलतोय. हा. अरे कार्तिक, मी आत्ता भरलेले आहेत, सगळे क्लिअर झालेले मित्रा. आणि ते फक्त ते काय ते दंड वगैरे लागलेले पैसे आहेत ते. मग ते भर ना, तुला भरा का नाही बोलतोय कोण? तू जातोय अरे मी ब्रांचला का? अरे अरे पण मी तिथे गेलो होतो ब्रँच मध्ये, पण ते म्हणले की हे हाफ पेमेंट नाही करता येणार तुम्हाला. अरे आधी तुला जे काय, मॅडमचं अरे आधी चुक्या, आधी तुला तेच बोललो मी की जा तू ब्रांचला उद्या आणि पैसे भर. काय काय? उद्या जा आणि जाऊन पैसे भर तिकडं. पण ते तर म्हणतात ते फुल पेमेंट. अरे तुला काय करायचंय, तू बोल ना. मी तुला काल पण मॅडमशी बोलणं करून दिलं त्या दिवशी पण. तू परत असं वागतोय. अरे पण आता माझ्याकडे नाहीत ना पैसे. आता मी पैसे ते खर्च केले. मी पैसे भरायलाच गेलो होतो ऍक्च्युली पैसे कुठे आहेत ते तिथं. मग? आता खर्च झाले पैसे. आता पुढच्या महिन्यात भरतो एक 3-4 तारखेला पैसे किंवा खर्च 2 झाले म्हणजे तारखेला असं वगैरे. कसं, काय खर्च केलं तू एवढा? अरे आता काय बाबा, खर्च होतात पैसे काय. का हा? दारू पिला? दारू? अरे मला बाकीचे पण हप्ते आहेत. हा? बाकीचे हप्ते बरोबर होते, पण गाडीचे हप्ते नाही भरत तू. हा, शहाणा आहेस भरपूर तू. अरे झाले की, क्लिअर झालेत की आता हप्ते सगळे गाडीचे. आणि शिवाय घडले की तुला राग येतो मग. अरे असं नसतं का बोलायचं, चांगलं बोलायचं असतं व्यवस्थित. चांगलं काय बोलायचं? तू एका हा? घंट्यावर का वागतो? चांगलं काय बोलायचं मग? अरे बाप रे बाप रे बाप. मग ठीक आहे, जे काय असेल ते क्लिअर करून मी काय कधी क्लिअर? करतो 3-4 तारखेला करतो क्लिअर. तुझ्या आईची घाण, तुझ्या आईचं लग्न आहे का तेव्हा? काय? तुझ्या कोण आईचं बोलतोय? लग्न आहे का तेव्हा? हॅलो, कोण बोलतोय? हा, कोण बोलतोय कोण? कोण बोलतोय? तर बाप बोलतोय. अरे मित्रा, कोण बोलतोय? आणि कार्तिक कोणत्या बोलतोय, बोल. कोणत्या एजन्सीचे? कोणत्या एजन्सी? कोणत्या दुपारचं दिलं ना कंपनीचं? ऍड्रेस मी. कुठले? हा, गाडी उठव एजन्सी. नाही, फायनान्स कोणती? गाडी उठाव फायनान्स तुला बोलतोय ना मी. कोणती? गाडी उठाव. गाडी उठाव. हा. आणि कोणत्या कंपनीसाठी? कंपनीसाठी हा? शौर्य 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 काय? शौर्य शौर्य एजन्सी. शौर्य एजन्सी. हा. आणि कोणत्या कंपनीची कामं करता तुम्ही? कुठल्या अरे एजन्सीची? कंपनी काय करतो? अरे एजन्सी बोलत कंपनीच करतोय. हा, मग तेच की, एजन्सी कोणतं, फायनान्स कोणतं? बोललो ना शौर्य. फायनान्स. हा. शौर्याकडून असं कुठलं पेमेंट नाही घेतलं. शौर्याकडून नाही घेतली गाडी. तू गाडी घेतली तुझ्यामधून, बरोबर? अरे पण शौर्याकडून नाही घेतली मी. एक मिनिट ऐकशील का? हा. गाडी घेतो हिंदुजा मधून. हा, हिंदूच्या फायनान्सची आहे गाडी. पण फायनान्स तर आम्ही करून दिले ना तुला. अरे मग तुम्ही फायनान्स करून दिले मान्य आहे ना. मग त्याचे हप्ते भरले ते ना मी. आणि आता अरे ते ओव्हरड्यूचे पैसे राहिलेत. अरे तूच मारित्या उद्या. पहिली गोष्ट. ये ना. हा? हॅलो. हा हॅलो. हा बोल लवड्या. हॅलो. अरे शिवे देऊन नको रे बोलू. तुम्ही फायनान्सची लोक आहेत ना. ऑथराइज फायनान्स आहे ना. कंपनी फायनान्स आहे ना हे. अरे तू पण जातो ब्रांच मध्ये, तू असं तोंड वर करून निघून येतो टाकल्या. हा. हॅलो. हा हॅलो. नंतर तू बोलतो मी ह्याला सांगेन, त्याला फोन कर सांगेन, ह्याला फोन करून काय सांगेन. कुठल्या याला फोन करून सांगेल? दुपारी बोल तुला फोन येईल. तुला कोणाचा फोन येणार आहे मला? मग तू हा, असे शिव्या घालून घाण काहीतरी बोलून. अरे हा? मग तू लावू ना फोन. तू कुणाला फोन हम्म? लावणार आहे? कुणाला बोलणार आहेस तू? हा. हॅलो. हॅलो. सर ब्रांच मध्ये जावं सर तुम्ही, मॅडमशी बोलून घेतलं. हा. बोललो खरं मॅडमशी बोलून घेतलंय बोललो. अरे मित्र, अरे मी भरतो ना 1 तारखेला. अरे काय लावले रे अरे तुम्ही? काल आवरा म्हणजे आम्हाला हा? प्रेशर आहे साहेब. तुमचे पैसे हा? इम्पॉर्टंट आहे आम्हाला. अरे मित्रा, मी 1 तारखेला भरतो ना पैसे. अरे 1 तारखेला नकोय साहेब. जावा तुम्ही. मी बोलणं करून घेतलंय ना, मग तुम्ही कशाला हे करताय? पण आता माझ्याकडे पैसे नाही. आता होते मी ते खर्च केले. हा, आता लाईनीवर कसे आले तुम्ही? तुम्ही पैसे भरायला गेलेच नव्हते.
आता मी खर्च केले रे मित्रा पैसे, बाकी काही नाही. किती खर्च केले? हा किती खर्च केले? काय आता जेवढे होते तेवढे खर्च केले मी सगळे. तुम्ही मला येड्यात मला काढताय, अरे चांगली गोष्ट आहे ही. हे येड्यात काढण्याचा विषय नाहीये तिथला. मला पैसे भरायचेच ते. मला जर का पैसे नसते भरायचे तर मी कशाला म्हणलो असतो. पण मी तुझी गांड मारणार, टेन्शन घेऊ हा? नको. काय काय तुझी गांड मारणार बरोबर अरे मी. असली भाषा नको बोलू रे मित्र, जरा हा चांगलं. अरे तू येड्यात काढतोय रे, तू काय केलाच नव्हतं जाटा, तुझ्या आईचा भोसडा तुझ्या. ए तुझ्या आईला झोवलं काळं कुत्र भैंचोत. शिवाय आई कोणाला जावाड्या टाकल्या, चोत कुठे तू आता टाकल्या भैंचोत. तुझ्या आईच्या गाणी तुझ्या मिल टाकल्या. आईचा आई हल्या एका बापाचा असेल तर सांग भैंचोत कुठे राहिलाय तू. मादरचोत उडतोय जाऊन ये. अरे हा? तुझ्या तुझ्या आईची आईचा गांड भोसडा म्हणजे तुझ्या, खोटं बोलतो रे तिथं पैसे टाकल्या. भरायला गेलो होतो तिथं हा सर्व्हर डाऊन होतं. 2 सर्व दिवसांनी डाऊन. परत गेलो तुझ्या मला म्हणले आईचा सगळे भोसडा पैसे तुझ्या भरावे लागेल. तुझ्या आईचं सांग. आई घाल्या एका बापानी समजलं झोडीला का? अवलाद असेल ना आई जावल्या भैंचोत. रांडाचा पोरगा तू, अरे मग रांडाचा अरे तू कोणाचा पोरगा आहे मग रांडाचा भिजाडे. पोरगा आहेस तू, जमलं अरे का? पैसे तुझ्या भर तुझ्या आईची अवकात ऐक नाहीये. ना आई घाले शिकवतो ऐक का ना. रे झवाड्या? ए हा लवडे मला तुझं शिकवतो नाव का सांग. रे? तुझं तुझ्या मला आईची नाव गांड सांग. तुझ्या. तुझं नाव सांग मला. तुझं टाकल्या मला नाव भोकाच्या, सांग. टाकल्या भोकाच्या, अरे मी टकला असू नाही तो त्याच्या कोण पण पण आईचा असू. भोसडा. तुझं नाव सांग. समजलं का? ऐक ना तुझ्या एका बापाची आईचा आवडत भोसडा असेल ना तुझ्या. तुझं नाव सांग. कार्तिक नाव आहे, कार्तिक. हा कार्तिक कार्तिक कुठे राहिलास तू हा कार्तिक. तुझ्या आईच्या गांडीत राहिलं मी. हो का घाण वास येतो का मग तुला मग होय रे. हा हा हिजड्या खोटं रोज गु बोलतो का रे खातो का आम्हाला? मग. अय, खोटं बोलतो का रे गांडे. आम्हाला? खोटं मादरचोद. बोलतोय तुझ्या आईचा पुच्चा तुझ्या. मी हा सांगतोय तुला मी 2 वेळा ऑफिसला मादरचोद. लावून एक आलो एक तारीख, तिथं. एक तारीख तुझ्या हा? आई घाल ना, जा ना आता 1 मग पैसे तारीख भर ना. बोलले. लाज वाटत नाही का रे लाज भिकार वाटत चोद नाही काय. तुला? अरे तू कोण लाज आहे. वाटत नाही का अरे जरा तू कोण पण? आहे चिंदी सर फोन हा ठेव चल. तुझ्या आईचा नवरा आहे मी. फोन हो का हा ठेव आता फोन ठेव. फोन का ठेव. फोन ठेवू? का फोन तुझा ठेवू? फोन काढ तुझा नंबर तुझ्या आईचा काढतो मी आता फौजरा थांब तुझ्या. थांब तुझ्या आईचं का? हॅलो. अरे मी बोललो पैसे पण नाही झाला, काय झालं तुझ्यामध्ये? अरे कुठल्या कधी म्हणलं मी पैसे जमा करायला येतो. अरे टाकल्या, तू काय बोलला मला काय बोललो. की पैसे भर येतो करून? काल पण गेलेला, काल शॉर्ट अमाऊंट घेतली नाही. हा काय काय. काल पण गेलेलास तू, ती शॉर्ट अमाऊंट घेतली नाही बोललास तू. हा मागाशी झालं ना बोलणं. हा मागाशी बोलणं झालं ना आपलं. अरे बोलणं झालं का लवड्या, तुला पैसे भर होत नाही का रे? तू बोला कोणाचा फोन पण नाही आला कोणाचा अजून. काय काय. तू बोला फोन येईल तुला, कुठे आहे फोन? अरे लयच किडा दिसतोय तुला, थांब आता. हा आता तुला लयच किडा दिसतोय, थांब आता थांब. ओके ओके ठीक आहे तुझ्या ठीक आईची गाण तुझ्या. आहे. बोल बोल तू बोल आता बोल. आता तू बरोबर लाईनीवर येशील. बोल 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 आता बोल ना, लाव रेकॉर्डिंग फोन, चालू आहे. लाव बोल फोन. घे बोल लाईनीवर बोल. घे, फोन लाईनीवर घे. थांब तुला येईल फोन येईल. थांब थांब आता थांब कर. हा थांब. अरे काय झालं. काय बोलतो? सॉरी बोल. विषय संपून टाक. माझ्या लय मनाला लागल्यात शिव्या. अरे लागून दे ना, लागून दे मनाला तुझ्या. ऐक ना तुझी एजन्सी कुठे आहे. हा एजन्सी कुठे आहे. पिंपरीला. पिंपरीला कुठली एजन्सी. आनंदनगर. आनंद नगर. काय एजन्सीचं नाव काय. साजार. हा सारजा. कारजिया. बर कोण हे आहे ओनर. आमचा कोण आहे कोण आहे काय? ओनर. कोण आहे ओनर. कोण आहेत. विशाल भाऊ पाटील. हा विशाल भाऊ पाटील. विशाल भाऊ पाटील. बर ओके. पिंपरीला कुठे ये. एजन्सी. आनंदनगर बोललो तर. हा आनंदनगर म्हणजे कुठं. आनंदनगर मध्ये कुठं. आनंदनगर ग्लोबल कॉम्प्लेक्स. आनंदनगर ग्लोबल कॉम्प्लेक्स. तुझं नाव काय म्हणला. कलंत्री नाव येतं याच्यावर. काय? तुझं नाव काय म्हणला. कार्तिक. कार्तिक. कलंत्री नाव येतं याच्यावर. हे आमचे ऑफिस नंबर आहेत सगळे. विक्रांत कलंत्री याच्यावर नाव येतं. हे आमचे ऑफिस नंबर आहेत. सॉरी बोल. विषय सोडून दे. उगाच नको अरे वाढीव तुला करू सॉरी बोल. सारखं. अरे काय तू काय आम्ही काय लुक काय का तुला सॉरी बोलू? ये ना ऑफिस मध्ये, ये ना आमच्या. माझ्या बॉसची तुला भेटवतो तिकडे, मग तुला देतो बरोबर. ये. हो का. तुझ्या बॉसला माहितीये का तू अशा शिव्या वगैरे घालतोय आणि हे अरे करतोय. तो माझ्या बाजूलाच बसलाय. बाजूलाच बसलाय, माझ्या बाजूलाच बसलाय. आहे का. हा बर. कधी येतोयस? दे 2 बरं वाजायला त्यांना आले. फोन दे. दे बरं त्यांना फोन दे. अरे समोरून बोल ना तू. अरे त्यांना फोन दे ना. ती घाबरतो फाटली कशाला. का त्यांना रे फोन दे ना. लावड्या? थांब देतो. अरे पण त्यांना फोन दे ना. आधी येतो, थांब ना. तुझ्या आईचा नवरा आहे, थांब. बोल. हॅलो. हॅलो कोण? हे तुमच्याकडे कामाला आहे का कलंत्री. हा कार्तिक. हा ए शिव्या वगैरे घालतोय राव. त्याला नीट सांगा कसं बोलायचं काय बोलायचं ते. हा? काय झालंय? माझ्या सगळ्या शिव्या घालतोय तो डायरेक्ट.
हा गाडीचे त्याला पैसे सांगा किती व्यव- बाकी आहेत काय? सगळे हप्ते क्लिअर झालेत माझे. ते ओव्हरड्यूचे फक्त पैसे पेमेंट शिल्लक आहेत. किती? आणि ते 5,000-1,000 रुपये शिल्लक आहेत. 5,000. हा मी हिंदूच्या फायनान्सच्या ऑफिसला गेलो होतो. म्हणलं राव मला एनओसी नाही आली. मग ते म्हणले की त्यांनी रेकॉर्ड काढला. ते म्हणले तुमचे 5,000 रुपये शिल्लक आहेत. हा. ठीक आहे म्हणलं, भरतो म्हणलं पैसे, काही प्रॉब्लेम नाहीये. मला टप्प्याटप्प्याने भरायला सांगा. पहिल्यांदा म्हणले ठीक आहे 2,500 रुपये भरा. त्यांच्या इथे गेलो पैसे भरायला, त्यांचं सर्व्हर डाऊन होतं पूर्ण. हा. ते म्हणले पेमेंट होणार नाही. 2 दिवसांनी परत गेलो 2,500 भरायला. त्या मॅडम म्हणल्या की तुम्हाला पूर्ण पेमेंट करावं लागणार. म्हणलं माझ्याकडे आत्ता एवढे पैसे नाहीत. म्हणलं मॅडम जे आहे 2,500 रुपये भरतो मी आत्ता. तर ते म्हणले नाही तुम्हाला पूर्ण पेमेंट भरावं लागणार. आता मला यांनी मला काल पण फोन केला. मी काल पण त्याला तेच म्हणलं आता माझ्याकडे ते म्हणतात ते असं आणि माझ्याकडे आत्ता पेमेंट नाहीये. तर काय 1 तारखेला 2 तारखेला काय असेल ते मी पैसे भरून टाकल. एनओसी मला पाहिजे, मी गेलतो त्याच्याकडं. तर हा फोन करून मला शिव्या घालतो. मला एक सांगा साहेब, तुम्ही आता तुम्ही हा. ऐका, मला तुम्ही सांगा आता हे कितपत योग्य आहे? हे किती योग्य आहे मला सांगा. नाही हे बरोबर आहे का चुकीचं आहे मला सांगा तुम्ही. चुकीचं. हा मी आत्ता कमिशनर ऑफिसलाही फोन लावला होता. हा. ते विचारत होते कुठली एजन्सी, काय एजन्सी आहे, काय कसं आहे, काय हे ते हे लिगल आहे का अनलिगल आहे का. हा. हा मी फोन कट केला. त्याचा फोन सारखा येत होता. त्याला म्हणलं उगाच कशाला हे करतो, तुझ्यामुळे आहे ना तुझ्या ऑफिसचं नुकसान होईल. मला असं नाही, मला पैसे भरायचे. पैसे भरणारा माणूस असं नाही बोलत. त्याला तुम्ही व्यवस्थित समजून सांगा त्याला. साहेब मला एक सांगा, तुम्ही आता बोलताय की तुम्ही 2,500 भरणार बरोबर, हा तर काय काय तुम्ही लोन नंबरवरही भरू शकता ना साहेब. मला ऑनलाईन भरायचे नाहीयेत पैसे. मी क्लिअर कट सांगतो. 1.5-2 वर्षापूर्वी माझा विषय झालाय. मी ऑनलाईन पैसे त्या मुलांना पाठवले, त्यांनी पैसे भरले नाहीत. हो पण तुम्ही लोन आणि नंबरवर हे- टाकायचे, आणि- तुम्ही आम्हाला नाही पैसे टाकायचे साहेब. तुम्ही कशी गोष्टी करता? तुम्हाला आम्ही बोललो का आमच्या अकाउंटवर पैसे टाका, तुमचा जो गाडीचा लोन नंबर आहे त्यावर तुम्हाला पैसे ऐक टाकायचे. ना, बघ मित्र बघ, मला हे असलं नको. जे काय असेल ते 1 किंवा 2 तारखेला जे काय असेल ते तिथे जाऊन मी अकाउंट क्लिअर केलं. चला ते एक म्हणले काम तुम्ही करा, मग पैसे- एक ते काम म्हणलं, करा ना साहेब, तुम्ही ऑफिसला कधी जाल आजच्या दिवसात? आज नाही जमणार, आज लांब आहे मी. हा? आज नाही जमणार, आज लांब आहे मी. मग कधी जाल? उद्या? उद्या मी ट्राय करतो जाण्याचा. किती वाजेपर्यंत जाल? नक्की नाही सांगू शकत. उद्या जाण्याचं मी ट्राय करतो. तिथे जाऊन काय करायचं आता? तिकडे जाऊन ते 2,500 घेऊन जा. मला तिकडे जे कोण असतील त्यांच्याशी फक्त बोलणं करून द्या. आणि मी घेतला ना त्यांचा नंबर. म्हणलं नंबर तुम्ही घेतला असं कसं काय करताय म्हणलं. म्हणजे ते म्हणले की तुम्हाला पेमेंट आहे ना हे ओव्हरड्यूचे तुमचे हप्ते सगळे क्लिअर झालेत. तुमच्याकडे आता हप्ते वगैरे काहीच नाहीये. तुमचे फक्त आता हे जे वरचे पैसे आहेत, दंड वगैरे लागलेत, हे फक्त पैसे तुम्हाला भरायचे. तर तो काय पण बोलते उलट पालट. आम्हाला पण येत नाही करावं. हा तुम्ही तिकडे गेला ऑफिसमध्ये बरोबर, हो, 2 वेळा ऑफिस मध्ये जा, ते हाफ अमाऊंट घेत नाहीत. त्यामुळे बोललो तिकडे माझं जाऊन बोलणं करून द्या एकदा. तुम्ही त्यांना बोलतो तुमचे पैसे डिपॉझिट करायला. बरं, मला आता फक्त असं एकदा झालं- बोलणं करून द्या उद्या. पण आता असं झालंय की आता पेमेंट माझ्याकडे नाहीये. असं सरळ बोला ना साहेब. नाही मला पुढच्या महिन्यात देतील. मग मी कशाला तेच तुम्ही सांगतोय पण ना, एवढा मग मी त्याला तेच सांगतोय ना. त्याला तेच सांगतोय मी. ठीक आहे चालेल, मी बोलतो साहेब. त्याच्याशी बोलतो नाही, मला ते रिपोर्ट द्या मग काय झाले काय नाही ते. हा ठीक आहे.